नमस्कार मित्रांनो, गोव्याचा प्लॅन जो फक्त बघूयावर चालतो तो शेवटी बनला. पण प्लॅन मध्ये थोडा ट्विस्ट असा आहे की मालवण मध्ये राहून ज्या दिवशी गोव्याला जाण्याचा आहे, मग काय ट्रॅफिक मधून वाट काढत आम्ही पोहोचलो कळंबोलीला. इथे टँक फुल केली. फायनली मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो. आता प्रश्न होता जेवायचं कुठे. थोडं पुढे करत आम्ही इंदापूर गाठला. ते मला बघितलं गप्पा, हसू आणि गरमागरम जेवण एवढ्यावरच चार्ज होऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. ये XSR है हमारा हिमालयन राइडर और ये हमारा 220 है. मुंबई गोवा हायवेवरच्या खराब रस्त्यांचा, चांगल्या रस्त्यांचा आणि प्रत्येक वळणाचा अनुभव घेत आम्ही पोहोचलो कशाटी टनलमध्ये. धुक्याच्या कथा खूप ऐकल्या होत्या, पण रस्ता मात्र स्पष्टच होता. संगमेश्वर पर्यंत धुका आम्हाला कुठेच पाहायला मिळालं नाही. आणि मग शेवटी संगमेश्वरला त्या दुकाने आमचं स्वागत केलं. वाटेतल्या महेशच्या गावाच्या वेशीवर आम्ही छोटीशी शेकोटी केली आणि थोडासा विसावा घेतला. टाइम झाला ना इकडे दुकानदार भाऊ 1 किलोमीटर होता नक्की 5 किलोमीटर हे 5 आहे एक्झॅक्ट 5 आहे. अरे 6 मध्ये बंद गेले वजन कोण वजन भेटलं पूर्ण रस्ता कसा पुढे खराब आहे हा ते तसं. आम्ही जेव्हा गणपतीपुळे गेलो ना एसवी स्टँडचा राईट टर्न घेतलेला आम्ही. आता एसवी लेफ्ट टर्न घेतला ना.